माजी मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्ती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळी औष्णिक केंद्रात अखेर बाहेरच्यांनी राख उचलली आहे। राख माफियांना प्रशासनाने कसा दणका दिलाय ते पाहूया। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीतल्या राखेचं राजकारण आणि अर्थकारण समोर आलं होतं आणि या अर्थकारणातूनच जे काही यातून बाबी व्हायच्या या देखील समोर आल्या। मी सध्या आहे परळीतल्या याच राखेच्या तळावर जिथून ही राख उचलली जाते आणि ही राख उचलण्यासाठी आता थर्मल पॉवर स्टेशनने टेंडरिंग प्रक्रिया सुरू केली आहे आणि हे टेंडर भरणाऱ्यालाच ही केवळ राख भेटणार असल्याचं देखील थर्मलच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। पहिल्यांदाच आपण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे हा राखेच्या तळावर तैनात करण्यात आलेला आहे आणि त्या पोलिसांच्या बंदोबस्ताच्या निगराणीखालीच ही राख इथून घेऊन जाता येणार आहे। बघायला गेलं तर ही प्रक्रिया आधी केली गेली नव्हती, ही पहिल्यांदाच प्रक्रिया या ठिकाणी पडली आहे आणि आपण जर बघितलं तर या राखेच्या जे एंट्रन्स आहे तिथेच एक गेट पण केलेलं आहे। ही राख उचलण्यासाठी जी काही ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ज्यांनी पूर्ण केली आहे अशांना हे सगळे नियम पाळून ही राख इथून घेऊन जाता येणार आहे। आता राखेसाठी पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्त देखील परळी थर्मल पॉवर स्टेशनच्या राखेच्या तळ्याजवळ तैनात केलेला दिसून येत आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।